अहो दादा, थोडी कळ सोसा ना. नाही, तुम्हीच सांगा, असे अचानक कुठून आणू मी पैसे? नाही नाही, हे बघा, शाळेचं काम थांबवू नका प्लीज, समजून घ्या. मी समजू शकते तुम्हाला दादा, पण बरं मला 2-3 दिवस देता का? अहो, तुम्हाला पैसे द्यायला मला कुठून तरी उचलावे लागतील ते. मी करते काहीतरी, तुम्ही काम थांबवू नका. काय ग? कसले पैसे? विंजे सरकार, मला पैसे हवे. कळलं का मी काय म्हणतेय? फुकट खाऊ जावई, फुकट खाऊच आहे सरे तू. पण काय ना, कोणाच्या कामाला येऊ ना येऊ, पण माझ्या कामाला तर तू आलंच पाहिजे. माझं काम चोख केलं पाहिजे. हे मान का डोलवतोय? काय करणार आहेस सांग पटकन. सन्माननीय सासूबाईंच्या खोलीत जाणार, तिथून पैसे चोरणार आणि आणून देणार. कोणाला आणून देणार? तुम्हाला. शाबास विंजे सरकार. बर चला, जा पटकन जा आणि काम करून टाका. मी माझ्या खोलीतनं तुम्हाला पाहिन. ऑल द बेस्ट. एवढंच ना? अगं मग मी देते तुला पैसे, 1 लाख रुपये. काय झालं? अशी का पाहते माझ्याकडं? तुला काय खरं वाटत नाही? हा, तुम्ही मला पैसे देणार शाळेसाठी, आणि ते पण 1 लाख? मग अशी तशी वाटते की काय तुला तुझी सासू? तुला पाहिजेत ना पैसे, मग मीच देणार. दुसरं कोण देणार? आता माझी सून एवढी मोठी शाळा बांधतीये म्हणल्यानंतर मी मदत करायला नको तिला? देणार तुला पैसे. थँक्यू मोठे भैया, देवासारख्या धावून आलात बघा. राहू दे तुझं थँक्यू बिंक्यू. या नालायक बायकांना आत्ताच का जायचंय खोलीकडे? माझ्या प्रत्येक कामात आडव्या येतात या दोघी. यांचं ना काहीतरी केलंच पाहिजे. मोठे बाई, येडी आहे का ग तू? मी तुला किती वेळा सांगितलं असं मागणं आवाज द्यायचा नाही म्हणून? चुकलं मोठे बाई, पण अर्जंट होतं. ते तुमच्यासारखी भोपळ्याची खीर बनवत होते. मग काय, भोपळा शिजच ना, काहीतरी गणलं वाटतं. म्हणजे नेहमीप्रमाणे तू माती खाल्लीच. तुम्ही माती खायची आणि मी सगळं ते सुधरवायचं, असंच ना? तसं नाही मोठे बाई, तुम्ही जसं सांगितलं ना तसंच केलं. मग तसं केलं असशील ना,
तर ती बरोबरच व्हायला पाहिजे, याचा अर्थ तूच काहीतरी चुकलीस. अरे यार, माझ्या प्लॅनचं खोबरं करणार वाटतं या. आव मोठ्या बाई, आता तुम्ही सांगितल्याशिवाय तिला थोडीच कळणार आहे काय गणलं ते. तुमच्यासारखी सुगरण नाही होणार तुम्ही जोपर्यंत तिला सांगत नाहीत. ही माझ्यासारखी सुगरण कधीच नाही होऊ शकत. ते मात्र आहे, पण जाऊ द्या ना, एवढी बिचारी धावत धावत आली, द्या की सांगून. तुम्ही लोक ना माझ्या चांगुलपणाचा नेहमी फायदा घेता. चला मोठे बाई, चला ना. आबास, आता नाटक नको करू, चल दाखवते. मी भोपळा बी बरोबर कापला हा. होता, त्याच्यात दूध बी बरोबर टाकलं होतं. या दोघी तिघी तर गेल्या, आता फक्त या विंजे सरकारने माती खाऊ नये ना म्हणजे झालं. हे विंजे विंजे विंजे, मी सांगितलेलं काम नीट केलंस ना? दे. काय काय आता सत्कार करू मी तुझा? चल निघ, चल. ए थांब. तसं तर विंजे सरकारांना सगळ्यातलं सगळं माहिती असतं, पण हे जे काही घडलंय ना ते आता माहिती नसणार आहे. सगळं विसरून जायचं. जा. अगं, तो भोपळा किसल्यानंतर शिजू द्यायचा ना, त्याच्यात तशीच साखर कशी घालायची? नाही, आधी शिजल्यानंतर मग साखर घालायची, म्हणजे सगळं व्यवस्थित होतं. ते साखर आधीच घालून ठेवली ना का काय प्रॉब्लेम आहे? तो भोपळा बी नीट शिजत नाही आणि वरनं दूध फाटण्याची पण शक्यता असते. जाऊ दे. आणि ती ड्रायफ्रूटचं काय करून ठेवलं? वेगळे तुपात तळायचे असतात, एकदम थोडेच घालायचे असतात. जाऊ दे, तू काय बी म्हण, तुझी आत्या माती खाणार म्हणजे खाणारच. आज त्याला लय घाई असती मोठ्या बाई. बरं ते जाऊ दे, तू चल, पैसे देते तुला, चल. तुम्ही होता का पुढे? जरा 2 मिनिटात आली मी, दूध झाकायचं विसरले. बर ठीक आहे. हे पैसे खाली ठेवलं होतं, इथं नाही ठेवलंय मी. कुठे ठेवले? मी तर ड्रॉवर मध्येच ठेवले होते खरं तर पैसे. नाही, नाही, इथं तर मी आलेच नव्हते. कुठे ठेवले पैसे? ड्रॉवर मध्येच ठेवले होते, मग गेलो कुठं? काय झालं मोठे बाई? अगं इंदे, पैसेच दिसत नाहीयेत. 1 लाख रुपये ते मी इथंच ठेवले ते ड्रॉवर मध्ये. मला चांगलं आठवतंय, ते पैसे आले, जावई बापू घेऊन आले, ते मंगल कार्यालयाचे पैसे होते ऍडव्हान्स. ते मी घेतले, ड्रॉवर उघडलं, आतमध्ये पैसे ठेवले, लॉक लावलं, पण आता तिथं नाहीच आहेत. मी सगळीकडे शोधलं ग,
कुणाच तो कुठे गेले मला काही कळेल असं झालंय माझ्या हातात नाही ते कुठे मोठ्या बाई शांत व्हाव. असं घरातल्या घरात चोरी होणं कसं काय शक्य आहे बरं? तेच तर कोण नाही, मला तर काही सुचत नाहीये. घरात चोरी झाली. जावई बापू झाली चोरी झाली. जावई बापू कुठे गेले माझे पैसे पैसे गेले घरात. कोणी आहे का कळतंय का? चोरी झाली घरात पैसे गेलेत माझे. अधोक्षज अरे चोरी झाली रे घरामध्ये. व्यवहाराचा कुणाला काही पत्ता नाही. घरात तिसरं कोणी आलेलं नाही. काहीच नाही. मग माझ्या पैशांना काय पाय फुटले का काय घरात न जायला? चोरी झाली माझ्या घरात, माझ्या खोलीत, माझ्याच कपाटात ड्रॉवर मध्ये ठेवलेले पैसे गेले. मोठ्या बाई आहो तुम्ही शांत व्हा बरं. अहो घरातच असतील कुठेतरी पैसे, आपण शोधू की. अगं हिंदे बघितलं ना वरती सगळीकडे पाहिलं, कपाटात पाहिलं, ड्रावर मध्ये पाहिलं, दोन्ही ड्रावर पाहिले, खाली बघितलं. मला असं वाटलं उशीशी ठेवलंय तर तिथेही नाही, कुठेच नाही. सगळीकडे पाहिलं पण कुठे पैसेच नाही. चोरी झाली माझ्या पैशांची. वहिनी अहो काय झालं, काय बोलताय तुम्ही? हे जे झालं ना तेच बोलते. माझ्या घरात माझ्या कपाटात पैसे गेले. हो पण मोठ्या बाई हे कसं शक्य आहे? अगं अशक्यच आहे. पण गेले ना, पैशाला पाय फुटले गेले माझ्याकडून. आई तुझी शांत हो बब्बर आधी. कशी शांत होऊ? कशी शांत होऊ? एकावरती 5 पुंज, 1 लाख रुपये. माणूस शांत बसणार आहे? एवढे पैसे कुठून? नवऱ्याला सांगून दिले होते. मंगल कार्यालयाचा ऍडव्हान्स आला होता म्हणून त्यांनी माझ्याकडे दिले पैसे. तेवढ्यात इंदीला काहीतरी नड आहे ते शाळेच्या कामासाठी, तिला हवे होते. म्हणलं तिला द्यावे चांगल्या कामाला, म्हणून मी गेले होते आणि पैसे काढणारच होते तर पाहिलं तर माझं पाकिट काहीच नाही. आई अजून कोणाला माहिती होतं की तुझ्याकडे एवढी रक्कम आहे म्हणून? जावई बापू जावई बापू कुठे? नारायणी, जावई बापू कुठे आहेत? अगं नारायणी, मी काहीतरी विचारतोय तुला. जावई बापू आहेत कुठं? दिसत नाहीयेत. मला नाही माहिती. आज तर ते नाश्त्याला पण नाही आले. मला न सांगताच कुठेतरी गेलेत. काय? अधोक्षज लगेच जावई बापूंना फोन कर. हो. हा त्यांना विचार कुठे आहेत काय, जर बघ बर. मी पण महाले सरांना विचारतो, त्यांना कुठे दिसलेत का बघतो. हा विचारून बघतो, तू बघ. रायलचे बाबा अहो
अहो अहो इथं काय करताय तुम्ही? घरी सगळं शोधताय तुम्हाला. चला. आणि आई म्हणत होती की तिचे पैसे चोरीला गेलेत. सगळे तुम्हाला शोधताय. चला माझ्यासोबत लवकर. अहो अहो चालताय ना? अहो मी तुमच्याशी बोलते. तिकडे कुठे बघताय तुम्ही? असं काय करताय ते? अहो इकडे माझ्याकडे बघा. मी नारायणी. असं काय बघताय ते? अहो अहो तुम्हाला काय होत आहे का? अहो 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 तुम्हाला ताप आलाय का? तुम्हाला काही गरगरताय का? इकडे बघा ना, बोला ना माझ्याशी काहीतरी. अहो देवा याला काय झालंय? अहो इकडे बघा तरी माझ्याकडे. राहायचे बाबा. अहो अहो इकडे बघा माझ्याकडे. अहो दाजींचा फोन तर आतमध्येच वाजतोय. मी घेऊन येते. इथंच आहे फोन. बघू. जावे बापू फोन घरातच विसरून गेले. आई आई आदू आदू आई आदू. अरे ते तिकडे बसले झाडाखाली. कोणाकडेच लक्ष नाही त्याचं. मला ओळखलं नाही. अरे ते एकटेच बसले होते. ते एकटे कुठेतरी बघत होते. आई नारायणी अगं काय झालं? अगं आई तुला नाही माहिती. ते खूप विचित्र वागत होते. ते मी खूप प्रयत्न केला त्यांच्याशी बोलायचा, पण त्यांनी मला ओळखलंच नाही. अगं असे एकटं कुठेतरी बघत होते. मला खूप भीती वाटते आई. मला खूप भीती वाटते. काय झालंय ताई नेमकं? काय झालंय? अरे आदू त्या झाडापाशी ते उभे आहेत. ते रोबोट सारखे एकटक बघत होते. आणि मी त्यांना हलवलं तर त्याच्या भस्कन माझ्याकडे बघितलं त्यांनी. मी खूप घाबरली. मला वाटलं ते मला मारतात. मी पळून आली. तुम्ही चला बरं घराकडे चला. आदू तू चल माझ्यासोबत प्लीज चल. हो जाऊ जाऊ. मी पण आले. देवा हे काय विचित्र घडतंय या घरात. हिंदू अगं इथंच बसले. काय बोलत पण नाही. अजून मला खूप भीती वाटते. मग अशी आली आणि काहीच नाही बोलले ते. कुठे गेले? आदू आदू अरे इथेच बसले होते ते. कुठे गेले काय माहिती. आदू मला खूप भीती वाटते. आदू काही झालं नसेल ना त्यांना. ताई तू शांत हो बरं. त्याला खरंच काही झालं नसेल ना रे. ताई अगं काही होणार नाहीये त्यांना. तू असं नेगेटिव्ह विचार नको ना करू. आओ 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 राहायचे बाबा. आओ आदू आदू काय कुठे गेले असतील ते. आदू मला खूप भीती वाटते. माझा राया अजून खूप लहान. त्याच्या बाबांना काही झालं ना तर आम्ही कसं जगायचं. ही असा धीर नको ग सोडूस. आपण शोधूयात ना त्यांना. आदू तू शेळकेवाडीकडे जा. ताई तू बस स्टॉप कडे बघ. मी हनुमान कट्ट्यावर जाऊन आले.
हो मी बघते. चल. आम्ही बघतो. विठुराया, जे मोठ्या बाईंसोबत केलं होतं तेच दाजींसोबत केलेलं दिसतंय. त्यांना वाचवायला पाहिजे मी. पण मी तिथे जाईपर्यंत काही विपरीत होऊ देऊ नकोस. नारायणी ताईचं कुंकू टिकलं पाहिजे विठुराया. विठुराया, पाठी राखा. दाजी, 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 ओ दाजी. दाजी, इथं इथं बसलात का तुम्ही? अहो, तिकडे नारायणी ताईची काय हालत झाली माहिती का तुम्हाला? तिला सोडून इथं कुठे बसलात? अख्खी विटूची वाडी पालती घातली तुम्हाला शोधत शोधत आणि इथं मंदिरामागे बसलात तुम्ही. दाजी, अहो दाजी, असे का बसलात तुम्ही? मी बोलतेय तुमच्याशी. हा हो, काय तर करा ना. दाजी, हे बघा, तुम्ही लोड घेऊ नका. मला माहिती आहे हे कुणी केलंय ते. विठुराया आपल्या पाठीशी आहे. घाबरायचं नाही. दाजी, दाजी, दाजी काय करताय? दाजी सोडा. दाजी, दाजी काय करताय? दाजी, पाठ टाकीन बाई. दाजी, आई सापडले ते. सापडले नाहीत म्हणजे काय रे आदू? अगं काकू, आम्ही तिथे गेलो होतो. जिथे ते बसले होते, पण तिथनं ते गायब झाले. आता कुठेच नाही सापडत आहे. आम्ही सगळी विठूची वाडी शोधून आलो, पण नाही सापडले ते. ताई, तू काहीच काळजी नको करू. दाजींना काहीच होणार नाही. मला खूप भीती वाटते ग. भीती वाटायला काय कुकुलं बाळ आहे का? आई, तुला नाही माहिती, ते खूप विचित्र वागत होते. एकटं कुठेतरी बघत होते. त्यांनी मला पण नाही ओळखलं आणि अगं काही बोललेच नाही ते माझ्याशी. आई, मला खूप भीती वाटते. जावई काहीच बोलले नाही. आई, ते येतील ना सुखरूप घरी. ताई, तू काळजी नको करूस. तर दाजींना काहीच होणार नाही. आपण पोलिसांमध्ये कंप्लेंट करू.
इंदू आली नाही म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. नारायणी, घाबरायचं नाही. तुझी आई आहे ना, मी करते सगळं नीट. आई आता तू तू कुठे निघालीस? दाजी येतील ना परत? ते येतीलच रे, पण माझे गेलेले पैसे परत यावे म्हणून इठुरायाला साकडं घालायला चालली. वय बाजूला. थेरडे, तुझे पैसे तुला ह्याच जन्मी काय कधीच मिळणार नाहीये. विसर आता ते. तुम्हा सगळ्यांना असं बघून ना मला फार छान वाटतंय. तुमच्यामुळे मला आणि माझ्या बाबांना खूप जास्त त्रासात दिवस काढावे लागले आणि आज तुम्हाला असं त्रासात बघून फार मज्जा येतेय. शांत हो. एकदम शांत हो. दाजींचं काय झालं बघा ना. तुम्ही देवासारखा धावून आला, तुम्ही नाही झालं तर माझं काय झालं? माझं काय तुला काही झालं नसतं. इंदे, रडू नको, रडू नको. शांत 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 हो. हे बघ इंदे, हे रडायची घाबरायची वेळ नाहीये. विचार करून पावलं टाकायचे आता आपल्याला. शांत हो सांगितलं ना. तिथं विठुरायाचा वास असताना असं हात पाय गाळायला लाज नाही वाटत तुला? हे बघ, रडायचं नाहीये. प्रसंग बाकाय. आपल्याला आता विचार करूनच चालावं लागणार. हा, आधी यांना काय झालंय ते बघूया. हा, मोठ्या बाई, श्वास तर चालू आहे. जोरात लागला असणार म्हणून बेशुद्ध पडले. इंदे, हा समजा माझ्यासारखाच प्रकार दिसतोय ग. तरी मला डाऊट होताच. मोठे बाई, मी काय म्हणते, हे जे काही झाले ते कुणाला कळायला नको. उगाच सगळे दाजींवर संशय घेतील आणि चोरीचा आळ येईल त्यांच्यावर. आणि हे त्या श्रीकलाच्या फायद्याचं ठरेल. मला पण तेच वाटतंय. आज पहिल्यांदा या माणसाची दया येते मला. कसा का असे ना, माझ्या पोरीच्या कुकवाचा धनी आहे. श्रीकलाला याची किंमत चुकवावी लागला. तिचा कायमचा बंदोबस्त केला पाहिजे. तिच्यासाठी आता एक वेगळीच आयडिया लढवायची. फार शहाणी समस्येनं स्वतःला 150. तिला माहित आहे तिनं कुणाशी पंगा घेतलाय. कायमच्या मुसक्या आवळ्या तिच्या हातात.
वहिनीताई, मला ना दाजींची खूप काळजी वाटते हो. म्हणजे त्यांना काही होणार तर नाही ना? काकू काकू मला खूप भीती वाटते. नारायणी, अगं मला काळजी करू नकोस, येतील. शांत. अधोक्षज, मला असं वाटतंय की आपण आता पोलिसांकडे जाऊयात आणि कंप्लेंट नोंदवूयात. कारण अरे बराच वेळ गेलाय आणि महाले सरांशी सुद्धा बोललो मी, पण महाले सरांना सुद्धा जावई बापू भेटले नाहीयेत. व्यंकू काका 24 तास होऊन जाऊ द्यावे लागतील. अरे आदू, आता 24 तास कशाला व्हायला पाहिजेत? कारण काकी 24 तासानंतरच पोलीस कंप्लेंट रजिस्टर करतात मिसिंग पर्सनची. मोठ्या बाई, आई, काय झालं अधोक्षज? कशाबद्दल बोलताय तुम्ही? आणि कसली मिसिंग कंप्लेंट? दाजींची. आता कशाला द्यायची ती मिसिंग कंप्लेंट? म्हणजे तुझा नवरा एकदम सुखरूप, दडदाकटे, एकदम शेफ. काय सांगताय? खरं तेच सांगते. आत्ताच त्यांच्याशी बोलणं झालं. बोलणं झालं म्हणजे मोठ्या बाई? नाही म्हणजे दाजींचा फोन तर घरात आहे ना? हा, घरी आहे फोन त्यांचा, पण दुसऱ्यांचे पण फोन असतात ना श्रीकला. त्यांच्या फोनवरनं त्यांनी मला फोन लावला. बर, पण मग काय म्हणाले काय तुम्हाला ते? काय नाही, मस्त तालुक्याच्या गावाला भजा खाताय. काय? वहिनी, पण मग या सगळ्यामध्ये तुमच्या पैशांचं काय झालं? भाऊजी, आता आपल्या घरात एका मागून एक इतक्या गोष्टी घडतायत ना, पार डोकं भंजावून गेलं माझं. मला वाटलं पैसेच नाहीत, कुठं चोरीला गेले म्हणून बोंबलत बसले मी इथं. म्हणजे तुमचे पैसे? हाय, विठुरायापाशी त्याचा हिशेब आहे. म्हणजे आता जावई बापूंचा फोन आला होता ना, तेव्हा पहिला प्रश्न मी त्यांना तोच विचारला. का म्हणलं माझे पैसे गेले कुठे? दिसत नाहीत ते, चोरीला गेलेत ते. तेव्हा ते म्हणाले, सन्माननीय सासूबाई, अहो तुम्हीच नाही का विठुरायाच्या चरणाशी ते पैसे ठेवले होते म्हणून. मोठ्या बाई, म्हणजे ते पैसे? वय, जिथं ठेवले तिथं सापडले.
काय ट्विस्ट आहे? पैसे तर माझ्याकडे आहेत ना, मग या थेरडीला हे पैसे कुठून मिळाले? चला, आता काळजीचं कारण नाही. मोठ्या बाईंचे पैसे सापडले, दाजी सुद्धा तालुक्याला कळलं, घरावरचं मोठं संकट टळलं, काळजी मिटली. चला, बरं झालं. हं? राम कृष्ण हरी. ह्या मसान धोत्री आणि तिच्या सुनेनं आता कोणता डाव रचलाय काय माहिती. ही खोट्या बाई म्हणत होती की चोरी झालीच नाही, पैसे सेफ आहेत आणि तिच्या जवळ आहेत. कसं शक्य आहे हे? तिच्याच जावयाने ते पैसे चोरून माझ्या जवळ. एक मिनिट, या नालायक विंजानं तर माती नाही खाल्ली ना? नाही, पण मी माझ्या हाताने पाकिट घेतलं होतं. पण मग आत पैसे होते की नाही चेक करायला पाहिजे. पैसे तर इथेच आहेत. सापडले का? आहे ना सगळा मुद्देमाल व्यवस्थित? तुम्ही इथे काय करता इंद्रायणी ताई? अगं काय करतात म्हणजे? घरात इतकं सगळं घडतंय, आता चोरी पण झाली. तुला ताण आला असेल ना ग? म्हणलं यावं, तुला जरा आधार द्यावा. नको, त्याची काही गरज नाहीये ताई. अशी कशी गरज नाही? हा, अजिबात आवडत नाहीस तुम्हाला. पण म्हणून काय झालं? आता तू पण या घरातलीच झालीस ना, तुला आधार देणं कर्तव्य आहे माझं. काय या घराची रक्षण करते की नाही मी? या घरातली प्रत्येक गोष्ट सुरक्षित आहे का हे बघितलं पाहिजे, त्याचं रक्षण केलं पाहिजे मी. आहे ना सगळं व्यवस्थित? काळजी घे. व्यंकट भाऊजी, शकुंतला, अधोक्षज, नारायणी या समद्यांच्या सपोर्टमुळं ही श्रीकला अडवी उभी तिरकी कशी पण चालणारी बुद्धिबळातली वजीर झाली. तिला असंच वाटतंय का आता तिला कुणी चेकमेट करू शकत नाही. येडी, तिला माहित नाही ही आनंदी अंताजी दिग्रसकर काय चीज येते.
चेकमेट. अहो मोठ्या बाई, मानलं बघा तुम्हाला. कसली भारी चाल खेळलात. मग आपण जसं ठरवलंय तसं होत आहे ना. हो मोठ्या बाई, त्या दीडशानीला मोठ्या डल्ल्याचे वेध लागलेत. 1 लाख चोरले, पचले. आता 10 लाख पाहिजेत तिला. झाकली मूठ 10 लाखाची. त्या श्रीकलेला असंच वाटलं पाहिजे का या खोलीत लाखो रुपये आहेत. तिची पैशाची हावस तिला मातीत नेणार आहे. येऊ दे तिला खोलीत. श्रीकला चोरे ती पैशासाठी नक्की या खोलीत येणार आणि आपण तिला रंगे हात पकडणार. म्हणजे सरकार, तुम्हाला तर सगळ्यांचं सगळं कळतं ना. मग इथे कसे आले तुम्ही हे काही कळत नाहीये. आम्ही तर घरात होतो, इथं कसे आलो. डोकं का दुखतंय. डोक्याला मार लागल्यासारखं वाटत. कसं आलो आम्ही इथं. म्हणजे सरकार काही कळना झालंय. डोकं दुखतंय. कसं आलो आम्ही. अहो बाबा, तुम्हाला मी किती वेळा सांगितलंय नका मला सतत फोन करू इकडे प्लीज. मला परत परत तेच सांगू नकोस. कळतं मला सगळं. तर मला एक सांग, आम्ही तुला सांगितलेलं काम झालं का? हो झालंय. यू आर माय स्वीट डॉटर. आणि तू या पोपटराव लांडगेंची कर्तबगार मुलगी आहे याचा आम्हाला फक्त अभिमान नाही तर गर्व सुद्धा आहे तुझा. झालं का तुमचं? ठेवू मी आता फोन? ए थांब. काय फोन ठेवू का? मी काय सांगतोय ते नीट ऐक. पैसे वेळेत मिळाले तर त्याचा उपयोग आहे, कळलं का? आम्हाला लवकरात लवकर 5 लाख रुपये आणून दे. काय 5 लाख? 5. तो नालायक 1 नंबरचा करप्ट इन्स्पेक्टर गुलब्या तिकडे मगरी सारखा हा करून बसलाय.
त्याचा फोन येऊन गेला आम्हाला. रामखोर आम्हाला म्हणत होता पैसे दिले नाही ना तर तुम्हाला गोपाळ सारखं लटकवेन. पोरकी होशील श्रीकला तू. तुम्ही शांत बसाव जरा बाबा. ऐका, तुम्ही स्वतःही पॅनिक होऊ नका आणि प्लीज मला पॅनिक करू नका प्लीज. पैसे हातात मिळेपर्यंत आम्ही पॅनिकच होणार ना. आज तुम्हाला फक्त 1 लाखच मिळणार आहेत. 1 लाखाने काय होणार आहे? ऐकणार आहे का तो? थांबेल. खरं तर त्याच्या अवकातीपेक्षा ना जास्तच पैसे देतोय आपण त्याला. बाकीचे 4 लाखही लवकर देऊन टाकू. ए श्रीकला, हे पुढचे 4 लाख तू कुठून आणि कसे मिळवणार आहे? त्या थेरड्या आनंदीकडे काही कमी पैसा आहे का बाबा? ते कुठे ठेवलेत ना ते मी शोधते आणि टाकाच टाकते तिच्यावर. टाक 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 टाक. आणि सगळी मिळकत सगळी मालमत्ता आहे ना एकदाची आमच्या हवाली करून टाक. करेन. आणि हो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज रत्नाला पाठवा. ए अगं पण पाठवावंच लागेल. तुमच्याकडे दुसरं ऑप्शन नाही. कळलं? खरं आपल्या ताकदीने तकत आणि खोट आपल्या आदतीनं माती खात. का नाही? नुसती माती नाही खात तर कालवून कालवून माती खातोय. आणि मला तर खात्री आहे का श्रीकला माती खाणारच म्हणून. आपण जो ट्रॅप लावलाय ना त्यात ती नक्की अडकणार. खरंय, तिच्या तोंडावरच दिसत होत की तिला असंच वाटतंय तुमच्याकडे पैसे आहेत. मग चांगलंच आहे ना. तेच तर आपल्या फायद्याचं आहे. मोठ्या बाई, ती आपल्या जाळ्यात पूर्ण अडकेपर्यंत आपल्याला सांभाळून राहावं लागल. तिने जे दाजींसोबत केलंय उद्या कुणासोबत पण करू शकते. खरं तर हे समज व्यंकट भाऊजींना सांगायला हवं, पण त्यांना हे सांगणार कसं तेच तर अवघड आहे. म्हणूनच म्हणते जरा सांभाळून राहा. ए चिंगळे, काय सारखं सारखं सांभाळून राहा. मला की येडी समजते का तू? ती तुझी श्रीकला आहे ना, ही शेर असेल ना तर मी 1 क्विंटल आहे. मागच्या वेळेला त्या श्रीकलाला भुलले म्हणून काय झालं? पुन्हा नाही बोलायची. पण मोठ्या बाई, तुम्ही नंदन भाऊजाया कुठे चालल्या? ही श्रीकला नक्की चोरीचे पैसे घेऊन जात असेल कुठेतरी. काय कुठे निघाला नंदन भाऊजाया? आली थेरडी मांजर आडवी. अगाई कुठे नाही, इथेच जरा. इथंच काय इथंच? तिची काळजी घ्यायची सोडून तिला बाहेर कुठे घेऊन चाललीस? हिला काय करायच्यात नसत्या चौकशा. मूर्ख कुठली. मोठ्या बाई, आम्ही शतपावली करायला जात होतो. एवढा मोठा वाडा असताना बाहेर शतपावली करायला चाललीस काय? हो, पण इथे बाबांचं कीर्तन नाहीये ना. आणि इथे विठुरायाचं दर्शनही घडणार नाही म्हणून जातोय. व्यंकू महाराजांचं कीर्तन आहे आज. हो,
तुम्हाला सांगितलं नाही का बाबांनी? अच्छा, अधोक्षज दादा येणार नाहीये म्हणून तुम्ही पण येणार नाही आहात का ताई? पण अधोक्षज दादा तर त्यांच्या कामासाठी गेले असतील ना, आणि तुम्ही तर शिष्य आहात बाबांच्या. ताई तुम्ही तर असलंच पाहिजे ना कीर्तनाला. असू दे, एखाद दिवस माहिती नसलं म्हणून काही बिघडत नाही. आधी तू मला सांग, तू कीर्तनालाच चाललीस ना? आई, असं का विचारतेस तू? परत तेच विचारते. काय व्यंकट महाराजांचं कीर्तन आहे, आठवडी बाजार नाही. केवढी मोठी पिशवी घेतली हिनं. मोठ्या बाई, पिशवीत पाण्याची बाटली आणि हरिपाठाची पोथी आहे. अच्छा, बघू पोथी. इंदू, तू काय आता तिची पिशवी चेक करणार आहेस? नारायणी ताई, माझा गोपाळ नाहीये ना हो इथे, म्हणून ही वेळ आली आहे माझ्यावर. तो असता ना तर कोणाची हिंमत नसती झाली मला विचारायची. नाही दाखवणार मी पिशवी. का का नाही दाखवणार? पिशवीमध्ये तर काही नाही ना. मग तुला इंदूला दाखवायला काय प्रॉब्लेम आहे? दाखव. अगं श्रीकला, पिशवीत पाण्याची बाटली आणि हरिपाठाची पोथी असताना तुला एवढं घाबरायची काय गरज आहे? दाखव बरं, दाखव पिशवी दाखव. इंदू, आई, तुम्ही दोघी चुकीचे वागताय असं वाटत नाहीये का तुम्हाला? नाही वाट. श्रीकला, दाखव पिशवी. हीच वेळ यायची बाकी होती आता. ठीक आहे, तुम्हाला बघायचंय ना या पिशवीत काय? घ्या, चेक करा. श्रीकला, काय ग? काय झालंय? का रडतीस तू बाळा? काका, आता काय बोलायचं? श्रीकला,
तुला परत कुणी काही बोललंय का इथे? नाही बाबा, मला गोपाळची अचानक आठवण आली ना, म्हणून रडू आलं. नारायणीताई, आपण जाऊयात मंदिरात. काय की विठुराया समोर बसले ना की मन जरा शांत होईल. आपण निघूयात का प्लीज? महाराज, आज कीर्तन आहे तुमचं? काय बोलला नाहीत मला. कीर्तन आहे हे आता तुला सांगायला पाहिजे का इंदू? माहित नसतं का हल्ली तुला? आणि समजा विसरायला झालं की आज कीर्तन आहे, तर मंदिराबाहेरच्या बोर्डवर लिहिलेलं असतं का ते पण विसरलीस आता? हासो काय आहे, तुझी इच्छा असली तर ये तू कीर्तनाला. कारण सध्या परमार्थ वगैरे करण्यापेक्षा बाकीच्या इतर गोष्टींमध्येच तू जास्त व्यस्त असतेस, नाही काय? आणि जर तुझी इच्छा नसेल तर नाही आलीस ना तरी चालेल. मग काय, मनात नसताना दुसऱ्यांना क्लेश देत ते विठुरायाच्या मंदिरात जाऊन कीर्तन ऐकण्यात काय अर्थ आहे? अशा लोकांनी ना विठुरायाच्या मंदिरातही येऊ नये आणि त्याचं कीर्तनही ऐकू नये. नारायणी, चुकीचं बोलतेय का मी? मी तर म्हणते व्यंकू काका, हिंदूंनी तर टाळकरी म्हणून पण उभं राहायला नको आपल्या मंदिरात. नारायणी, अगं एवढं टोकाचं का बोलतेस तू? मी असं का म्हणतेय हे तुमच्या शिष्येला बरोबर कळलंय, हो ना? मी इथे येण्यापूर्वी काही झालंय का? काही नाही. नारायणी उगीच चिडती. आता इंदूपेक्षा मोठी आहे म्हणजे तिने काही पण बोलावं का? नारायणी, जाताय ना मंदिरात, मग चुपचाप जावा. आम्ही चुपचापच चाललो होतो, पण तुम्हा दोघींना बघवलं नाही ना ते. नारायणीताई, झालं गेलं ते जाऊ देत. आपण पुन्हा पुन्हा तो विषय नको काढूयात प्लीज. थांबा, नेमकं काय घडलंय मला सांगेल का कोणीतरी? व्यंकू काका, तुम्हाला कीर्तनाला उभं राहायचंय. जाऊ दे, तुम्ही एक काम करा, तुम्ही श्रीकलाला घेऊन पुढे व्हा, मी आलेच. ठीक आहे.
नारायणी, आजकाल लई तोंड चालायला लागलं हं तुझं. आई तुला माझी जीभ दिसते पण स्वतःच आणि तुझ्या सुनेचं बेताल वागणं दिसत नाहीये. मापात राहायचं हं? माप सोडून तुम्ही वागताय. इंदू, आई, अगं कुठला सैतान बसलाय तुमच्या मानगुटीवर की तुम्ही दोघी अशा वागताय? नारायणी ताई, इतक्या वर्षात इतकंच ओळखलंस का ग मला? एक शब्द बोलू नकोस तिच्या विरोधात. आज तिच्यामुळे वाचलीस तू. केवळ श्रीकलानं थांबवलं ना म्हणून मी गप्प बसले व्यंकू काकांसमोर. पुन्हा जर तुम्ही दोघी असे वागाल ना तुमचा खंड जाहीरपणे फोडेल मी सगळ्यांसमोर. म्हणजे तुला असं वाटतंय का आम्ही चुकीचं वागतोय म्हणून? चुकीचं वागताय? अगं चुकीचे वागताय तुम्ही. वेळेत सुधरा नाही तर दोघी मिळून कोणत्या खड्ड्यात पडायला तुम्हाला तुमचं पण कळणार नाही. दादाची अक्कल आलीये तुला, मला शिकवतीस? लई बोलतीस मोठ्या बाई. असं करू नका प्लीज, प्लीज. ताई, एक शब्द बोलू नकोस.